कोल्हापूरमध्ये बिद्री कारखान्याची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये बरीच लोक ही आपला पक्ष सोडून वेगळी संघटना किंवा वेगळ्या आघाडी स्वरूपात निवडणूक रिंगणात होते। निकाल लागला आणि बिद्रीची चर्चा सुरू झालीच। ही बिद्रीची चर्चा थांबता थांबेना। याचं कारण म्हणजे पुन्हा विधानसभेची निवडणूक आली आणि बिद्री हे पुन्हा चर्चेचं कारण ठेवलं। आपण या व्हिडिओमध्ये बिद्रीच कारखाना आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं चाललंय काय हे पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील पाटील, लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बिद्री साखर कारखाना हा सुरळीत चालू होता। देशामध्ये सर्वाधिक दर देणारा साखर कारखाना म्हणून त्याची न्यूज ही येऊन थडकली आणि कोल्हापूरमध्ये त्याची चर्चा सर्वत्र चालू झाली। आणि अशातच अजून एक न्यूज येऊन थडकली, ती म्हणजे बिद्री साखर कारखान्याची चौकशी होत आहे आणि त्यापासून खऱ्या अर्थाने बिद्री कारखाना हा मध्यस्थी ठेवून राधानगरी विधानसभा मतदारसंघाची आणि तिथल्या राजकारणाची चर्चा ही सर्वत्र सुरू झाली। आणि या राजकारणामध्ये नुरा कुस्ती सुरू झाली, ती म्हणजे केपी पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये। नेमकं झालं काय? बिद्री साखर कारखान्याची चौकशी राज्य उत्पादन शुल्काने चालू केली आणि ही चर्चा सुरू झाली। कारण यामध्ये बिद्री साखर कारखाना सुरू झाला आणि डिस्टिलरी प्रकल्पाला त्यांनी मान्यता काही काळासाठी स्थगिती दिली। या पाठोपाठच जिल्हाधिकारी कार्यालयाने मॉलिसिस निर्मितीवर बंदी घातली आणि हे प्रकरण तापायला सुरू झालं। बरेच वादविवाद सुरू होते आणि काही दिवसांपूर्वी केपी पाटील यांनी सरवडे या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप केले। त्यांचं म्हणणं असं होतं की गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी आम्हाला किंवा या कारखान्याची चौकशी करू नये। म्हणजे एकंदरीत काय, गुवाहाटी, 50 खोके आणि हा सगळा आरोप हा प्रकाश आंबेडकर यांच्यावरच होता। टाक कमिशन घे परमिशन म्हणून ही चर्चा सर्वत्र सुरू झाली। कारण त्यांनी आरोप अशासाठी केला की प्रकाश आंबेडकर हे कुठलंही काम देत असताना काही कमिशन घेऊनच ते काम देत आहेत। पालीच्या डोंगरावर त्यांनी मिळवलेली जमीन आणि त्यांची जे व्हॅल्यू होते ही खूप प्रचंड वाढत चाललेली आहे। या काही वर्षांमध्ये त्यांचा आर्थिक सोर्स हा खूप प्रचंड वाढत चाललेला आहे। अशा प्रकारची टीका केपी पाटील यांनी केलेली दिसून येते। याला प्रत्युत्तर म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना पुन्हा एकदा घेऱ्यात घेतलं। ते म्हणजे फक्त बिद्रीपुरता नियंत्रित किंवा मर्यादित असणारं नेतृत्व आणि बिद्रीचेच प्रॉब्लेम घेऊन पुन्हा एकदा विधानसभेची तयार करत असणारे। कारण का, प्रकाश आंबेडकर यांना त्यांनी पक्ष बदलला किंवा 50 खोकेचे आरोप केले, पण प्रकाश आंबेडकरांनी केपींना यापूर्वी बरेच पक्ष बदलून ते पुन्हा आता कोणत्या पक्षासोबत आहेत हे त्यांनाच माहिती नाही असाही आरोप केला आणि केपी पाटील यांनी केलेले वार त्यांनी पलटवून दिले। एकंदरीत काय, प्रकाश आंबेडकर आणि केपी पाटील यांची जी नुरा कुस्ती ही सुरू आहेतच। यामध्ये प्रभावी काही चेहरे ठरू शकतात, ते म्हणजे ए.वाय. पाटील। ए.वाय. पाटील हे पूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात होते, पण मध्यंतरी महायुती म्हणून ते एकत्र आले आणि लोकसभेच्या निवडणुकीवेळी पुन्हा ते महाविकास आघाडीच्या बाजूने गेले। तसंच केपी पाटलांचंही झालं। केपी पाटील हे महायुती म्हणून एकत्र होते, पण लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ते पुन्हा महाविकास आघाडीच्या बाजूने झालेले दिसून येत आहेत। पण या सर्वांचा विचार केला तर या विधानसभा मतदारसंघामध्ये अजून एक फॅक्टर खूप महत्वाचा ठरतो, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहुल देसाई यांनीही काही दिवसांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आणि पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की मी ही विधानसभा निवडणूक रिंगणात असेल। आता बजरंग देसाई यांचा लागलेला वारसा आणि राहुल देसाई यांची बूथ मॅनेजमेंट यामुळे राहुल देसाई हे प्रभावी उमेदवार या ठिकाणी ठरतातच। एकंदरीत लोकसभा आणि त्याच्या अगोदर पासूनच त्यांनी संघटना बांधणी आणि गाव टू गाव प्रचार यामुळे आपलं बस्तान हे प्रभावी केलेलं आहेच। पण तिकीट नेमकं महायुतीला कोणाला मिळेल हे पाहावं लागेल। राहुल देसाई निवडणूक रिंगणात असतील का, तर ते भाजपमध्ये असू शकतात किंवा अपक्ष उभा राहू शकतात। जर ते उभा राहिले तर अजून राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये ही चर्चा पुढे वाढत जाईल। तर तुम्हाला काय वाटतं की बिद्री कारखान्याची जी चौकशी लागली ही सुडाच्या भावनेनं लागले का? बिद्री कारखान्याच्या चौकशीतून काय उपलब्ध होऊ शकतं का? आणि विधानसभेचे उमेदवार किंवा विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच ही चौकशी लावले का? आणि राधानगरीमध्ये याचा इम्पॅक्ट होऊ शकतो का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि राधानगरी विधानसभेमध्ये 2024 ला कोण आमदार होऊ शकतो हेही तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।